जय भीम, जय संविधान, जय शिवराय. ह्या चित्रपटीचा व्हायरल व्हिडिओ झाला. तिने जे वक्तव्य केलं ती सांगते का मी माझ्या नातेवाईकांना बोलले. नातेवाईकांना ही अशी भाषा म्हणणार का? तुमची लायकी नाही, तुमच्या पोरा बालांतेचा, हे खाणं ते खाणं, हे काय तुझ्या नातेवाईकांना बोलणार का? तुझे नातेवाईक मार्गेस वगैरे होते का? त्यांनी काय खाल्लं काय नाही, काय लिमिट असते बाजू पलटी करायची, खोटं बोलायचं. खोटं बोलणं सोड, आयुष्याला तुझ्या शोभत नाही या वयेला. आणि समजू नको, तू डॅडींच्या विभागात राहते, चांगले संबंध आहेत आमचे त्या ठिकाणी, पण तुझ्यासारखी अशी महिला या तरुण पिढी, तुला वाटलं जयभीम मला हलक्यात घेतील का? आणि आता माफी मागायचं. तुला कळालं काय जयभीम मला काय असतात ते, काय दणका कसं देतात ते? अरे विचार कर, ज्या स्त्रियांना अधिकार नव्हता पुरुषांबरोबर, घराच्या बाहेर मुली हे नव्हती यायची घरामधून या मनुस्मृतीच्या वेळेस, आता तुला विचार कर, तुला अधिकार मिळाला, तुला बाहेर फिरणं, तुला शिक्षण घेणं, सर्व गोष्टी डॉक्टर बाबाच्या माध्यमातून सर्व संविधानातून मिळाल्या. मग त्याच्यावरती मी टीका कशी करावी, कसं बोलावं? तुला माणूस धर्म, तो म्हणते मी धर्माचा प्रचार करते. तुला माणूस धर्म कळाला का? तू प्रचार कर, पण माणूस धर्म पहिला शिक. तू शिकलीच नाही तरी चालेल हो, पण एक चांगली आयुष्यामध्ये जिंदगीमध्ये एक चांगली एक स्त्रिया बन, खूप काही कमवशील. माणसासारखं वागायला शिक. आरएसएसची भाषा ही तुझ्या बुद्धिमत्तेला भरिष्ठ करून टाकेल, हे लक्षात तू ठेव. कारण तुला कळत नाही आहे, एक मुलीसारखी पण आहेस, पण आम्हाला लाज वाटते या तुझ्यासारख्या देशाला अशी पैदा झालेली मुलगी कलंक आहे. शिवाजी महाराज जर आता असते रे ना, तर तुझ्यासारख्या स्त्रियाला काय केलं असतं ना, मुलीला काय त्यांनी सांगू शकत नसतं. त्यांचा राज्य शिवाजी महाराजांचा पाहिजे होता. आणि तुझ्या या उत्तराला जबाब असं दिलेच नाही, याला असं उत्तर दिले असतील ना, तर तुला कळालं असतं. आणि लक्षात ठेव, बाबासाहेबांना आम्ही एकटेच मानत नाही, तर बाबासाहेब एकट्यांचे नाही आहेत, 18 पट जातीचे आहेत. तू विचार करून राहा, आयुष्याला चांगलं कार्य कर, चांगली स्त्रिया बन, चांगली पुढे जा, पण हे वाईट वक्तव्य बंद कर. नाहीतर तुझ्यासारखी अशी महिला या देशाला कलंक असेल, हे तुला सांगून ठेवतोय. आणि कुठल्याही धर्मावरती टीका करणं सोड, तुझ्या आयुष्याचं बळ होईल. नाहीतर पुन्हा कधी डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल किंवा कुठल्या समाजाबद्दल जर तुझं वाईट शब्द आले, तर समजायचं या रणरागिनी तुला घरात घुसून मारतील. मग विचार कर. हे तुला आज सांगतोय नियोजन. बेटा समजून जा, चांगली गोष्ट नाही. आईवडिलांचं नाव